नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आमच्या शार्वी श्रेणीच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर अशा पद्धतीने आमच्या घरी आज गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि आम्ही आज बाप्पासाठी खव्याचे मोदक बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता आम्ही आरती वगैरे करून घेतोय, नंतर आपण मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर आता आरती वगैरे करून झालेली आहे. तर आपण आता खव्याचे मोदक कसे बनवायचे ते बघूया. खव्याचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, लिक्विड फूड कलर घेतलेला आहे, ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 1 वाटी साखर, वेलची पूड घेतलेली आहे. तर इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण खवा घरीच तयार करणार आहोत. तर हे दूध मी पूर्णपणे आटवून घेणार आहे. तर हे आपल्याला सतत हलवत राहायचे. आता मी दुधामध्ये कलर टाकते. कलर तुम्ही केशर कलर टाकला तरी चालू शकतं, ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तर इकडे दूध घट्ट होतंय, तोपर्यंत इकडे आमचा चहा तयार होतोय. तर तुम्ही पण चाय लवर आहात का, कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे आमचा चहा तयार झालेला आहे. आमचा चहा घेऊन झालेला आहे. तर इकडे बघा, आपण 1 लिटर दूध घट्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर जवळपास अर्ध दूध झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे, वेलची पावडर टाकायची. तर इथे माझी साखर, वेलची पूड टाकून झालेली आहे. साखर टाकल्यानंतर गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे. हे बघा, सतत आपल्याला हलवत राहायचे त्याला. मोठ्या गॅसवरती तुम्ही जर केलं तर तुमचा खवा कडक होऊ शकतो. तर हे बघा, सतत आपल्याला हलवत राहायचे. हे बघा, आपलं मिश्रण तयार आहे. दूध पूर्णपणे घट्ट करून घेतलेलं आहे, आपण आटवून घेतलेलं आहे दूध. तर हे बघा, आता गॅस बंद करून तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घ्यायचे. हे बघा, ड्रायफ्रूटचे तुकडे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा, छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे मिश्रण मी आता एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवते. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मोदक तयार करायला घ्या. हे बघा, पूर्णपणे मिश्रण गार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, पूर्ण मिश्रण गार झालेलं आहे. तर आता मी साच्यामध्ये मोदक तयार करणार आहे. तर हे बघा, आमच्याकडे 5 मोदकाची पट्टी आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही मोदक तयार करतोय, तर तुम्ही बघू शकता. तर बघा, मोदक तयार झालेले आहेत. हे बघा, किती सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. आणि एकदम छोटे छोटे मोदक असे तुम्ही प्रसादासाठी तयार करू शकता. तर बाप्पासाठी नैवेद्य तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.